तर कॅन्सरला केमोथेरपीशिवाय उपचार नाही असं हा गैरसमज आहे. मॉडर्न होमिओपॅथीने जे संशोधन केलं, आम्ही जे संशोधन केलं ते एड्स मध्ये काय सिद्ध झालं की ज्या आजारामध्ये पॅथॉलॉजिकल चेंजेस होतात किंवा जो आजार बरा होत नाही असं समज जातो, तो आजार बरा होतो. लोकांना 25 वर्षापेक्षा जास्त लाईफ आपण दिलेला आहे. एक पेशंट माझा आज 103 वर्षी जिवंत आहे. त्यावेळेला तो म्हणजे किती 25 वर्षापूर्वी जास्त 30 वर्ष झाली. 103 वर्षाचा लाईफ आहे. म्हणजे लोकांना 25 वर्षापेक्षा लाईफ जास्त मिळतंय. गंभीर आजारातनं बरं होऊन पॅथॉलॉजिकल चेंजेस हे रिव्हर्स होतात सगळ्या आजारामध्ये. मी सांगितलं आपल्याला सगळे रिपोर्ट नॉर्मल दिसायला पाहिजे. मी म्हणतोय म्हणजे आजार बरा झाला असं नाही आहे. पेशंटला पण ते कळायला पाहिजे, रिपोर्ट मध्ये पण ते दिसायला पाहिजे. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की पेशंटला ते फील झालं पाहिजे. आज कॅन्सर सारख्या आजारामध्ये पेशंट हा निम्मा होतो, त्याची शारीरिक कपॅसिटी राहत नाही. पण एक टेस्टिमोनियल आपण बघूया. नमस्कार, माझे नाव तात्याराम धनाजी भालेराव, राहणार वरवंटी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. वय 70 चालू आहे. वडिलांना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये श्वास घ्यायला त्रासाला सुरुवात झाली, म्हणून आम्ही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेलो अहमदनगरमध्ये. त्या डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिला आणि ॲडमिट केल्यानंतर सगळ्या तपासण्या झाल्या आणि ते तपासण्या करताना असं लक्षात आलं की फुफ्फुसामध्ये उजव्या बाजूला पाणी साचलेलं आहे, ते पाणी काढावं लागेल. ICD टाकून ते पाणी काढलं, त्याच्या तपासण्या झाल्या, त्यानंतर स्कॅन झाले, पेट स्कॅन झालं आणि त्या स्कॅनच्या रिपोर्ट नंतर एक गाठ फुफ्फुसाच्या उजव्या बाजूला आलेली आहे. जवळपास 9.5 ते 10 सेंटीमीटरची गाठ होती आणि त्या गाठीतून ते पाणी फुफ्फुसामध्ये उतरतंय असं जेव्हा डायग्नोज झालं, त्यानंतर माझा उपचार काय करायचा, तर 4 ते 5 एक्सपर्ट्स ओपिनियन घेतल्यानंतर सगळ्यांनी केमोथेरपी किंवा रेडिओलॉजीची ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागेल. पण केमोथेरपी आणि रेडिओलॉजीचे साईड इफेक्ट्स बाबत मी खूप जागृत होतो अगोदरपासूनच. आणि डॉक्टर विजय कुमार माने हे माझे 17 ते 18 वर्षापूर्वीचे मित्र आहेत. मुंबईत असताना खूप आमच्या भेटीगाठी व्हायच्या आणि ते पेशंट कसे हाताळतात हे मी प्रत्यक्ष बघायचो. आणि मलाही थायरॉइड असताना त्यांनी ट्रीटमेंट दिली होती आणि तो पूर्णपणे बरा झालेला होता. मग मी सरांशी संपर्क केला आणि त्यांना सगळी हिस्ट्री सांगितली की वडिलांना असं असं झालेलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की अजिबात घाबरण्याचं कारण नाही, आपल्याकडे याच्यावरती पूर्ण ट्रीटमेंट आहे, पूर्ण आजार बरा करता येतो, तुम्ही एकदा येऊन भेटा. म्हणून 19 फेब्रुवारीला सगळे रिपोर्ट्स, सगळ्या फाईल आणि वडिलांना घेऊन इथं सरांकडे आलो. इथं सगळी चर्चा केली, त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल, आपलं औषध घ्यावं लागेल आणि आपल्या औषधाने हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो आणि पेशंटला चांगलं लाईफ, एक्सटेंडेड लाईफ आपण देऊ शकतो. आणि 19 फेब्रुवारी 2024 पासून आम्ही ही ट्रीटमेंट चालू केली. त्यानंतर दर 3 महिन्यांनी फॉलोअपसाठी आम्ही येतो. 17 मे 2024ला आम्ही आलो. त्यावेळी मूळ जी गाठ 9.5 होती ती गाठ 5 ते 5.25 आकारापर्यंत कमी झालेली होती. त्याही गोष्टीला 3 महिने पूर्ण झाले. म्हणजे एकूण ट्रीटमेंटचा 6 महिन्याचा अवधी आज पूर्ण झालाय आणि आज पूर्ण गाठीचं जे मेजरमेंट आहे हे 3.25 mm साईज मध्ये आलेलं आहे. म्हणजे आजाराचं डायग्नोज झाल्यापासून तर आजपर्यंत जवळपास 70% तो आजार कमी झालाय, त्याची तीव्रता कमी झालेली आहे. आणि मधल्या 6 महिन्याच्या काळात फुफ्फुसामध्ये पाणी साचलेलं नाही, त्याचा काही त्रास झाला नाही. पण त्यांचं वजन वाढलंय, ते फिरायला जातात, ते स्वतः मोटरसायकल चालवतात आणि सगळी फंक्शनिंग, सगळी स्वतःची कामं ते स्वतः करू शकतात आणि अत्यंत आत्मविश्वासाने त्यांचं दैनंदिन जीवनमान सुरू आहे. श्री तात्याराम धनाजी भालेराव, वय 70 वर्ष, अहमदनगर येथील रहिवासी. हे फुफ्फुसाच्या कॅन्सरने त्रस्त होते. त्यांना वारंवार श्वास घेताना त्रास, भूक न लागणे आणि वजन कमी होणे यासारखे त्रास जाणवत होते. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वी 17 फेब्रुवारी 2024च्या पेट स्कॅन रिपोर्टनुसार त्यांच्या उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागात 95/93/99 mm आकाराची कॅन्सरची गाठ होती. उपचार सुरू केल्यानंतर केवळ 3 महिन्यात त्यांना श्वास घेताना होणारा त्रास पूर्णपणे थांबला. त्यांचे वजन वाढू लागले आणि ते पूर्वीप्रमाणे जेवणसुद्धा जेवू लागले. 17 मे 2024च्या CECT थोरॅक्स रिपोर्टनुसार त्यांच्या कॅन्सरच्या गाठेचा आकार कमी होऊन 96/78/65 mm झाला होता. आता 15 ऑगस्ट 2024च्या स्कॅन रिपोर्टनुसार ती गाठ आणखी कमी होऊन 88/74/50 mm इतकी झाली आहे. मॉडर्न होमिओपॅथी उपचारांमुळे श्री तात्याराम भालेराव यांच्या कॅन्सरच्या गाठेचा आकार सर्व बाजूंनी कमी झालेला आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये पाणी होणे बंद झाले आहे आणि त्यांचे सर्व त्रास पूर्णपणे दूर झाले आहेत. आता ते कोणत्याही साईड इफेक्टशिवाय
सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत.